नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ओल्या हळदीचे लोणचं। त्यासाठी लागणार आहे 1 पाव हळद, 1 बाउल लसूण, 8-10 मिरच्या, 5 लिंबू आणि थोडंसं अद्रक, चिमूटभर हिंग, 8-10 मिरे, 1 छोटा बाउल धने, अर्धा चम्मच कुलुंजी, अर्धा चम्मच जिरे, 1 छोटा बाउल मोहरी पावडर, 50 ग्राम मीठ, 50 ग्राम मिरची पावडर। हळद छान आपण स्वच्छ धुवून घेतलेली आणि कोरडी करून घेतलेली। आता त्याचे स्वच्छ साल काढून घ्या आणि उभे काप करा। पतले पतले असे छान काप केले म्हणजे त्यामध्ये मस्त मसाला मुरतो आणि त्याचा उगीरपणा कमी होतो। लोणचे छान लागते खायला। चला तर आपण मसाले भाजून घेऊया। धने, जिरे, मेथी आणि मिरे छान गरम करून घेऊया, त्याच्यामुळे स्वाद वाढतो। आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर याची भरड करायची। कोलंजी आता छान गरम करून घ्या, ही बारीक करायची नाही आपल्याला। मोहरी पावडर भाजून घेऊया। बघा आता भरड किती छान झालेली आहे। आता आपण ही मसाले हळदीमध्ये टाकू, मीठ टाकू। नंतर आता ही मोहरी जी आहे त्याला थोडी भरड करून घेऊया, ही पण आता टाकून देऊ हळदीत। आता वरतून आपण याला थोडंसं आल्याचा तुकडा, लसण आणि हळद मिक्सरमध्ये बारीक करू। मिरच्याचे उभे काप केलेले ते त्यामध्ये टाकू, कलोंजी टाकून देऊया। आता ही भरड पहा किती छान झालेली आहे। भरड पण आपण या मिश्रणात टाकायची सगळी, त्याच्यामुळे छान चव वाढते, कारण लसण आपण या मिक्सरमधून थोडासा काढला त्याचा स्वाद वाढतो। आता तेल गरम झाले, यामध्ये टाकूया हिंग, त्यामध्ये टाकूया मिरची पावडर आणि छान आता हे झालं तळल्यासारखं। तर आपण याला गॅस बंद करू आणि थोडं थंड व्हायला ठेवू। आता आपण लिंबाचा जो रस काढलाय तो आपण ते यामध्ये टाकून देऊया। लसणाचे उभे काप केले ते काप त्यामध्ये टाकून देऊया। आता आपलं हे तयार झालेले थंड झालेले तेल यामध्ये छान टाकून मिक्स करूया। आपलं लोणचं बघा किती छान कलर आलाय तयार। हे लोणचे जंतुनाशक व कफनाशक आहे, असे वर्षभर लोणचे हे टिकते। नक्की करून पहा। धन्यवाद।